ऑफ द मॅच, ज्यांनी तब्बल 7 षटकार लगावले आणि अशक्यप्राय वाटणारे विजय साकार केला. आता 49 धावांची तुफानी खेळी केली. तो निशांत ठाकरे इज द मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. भूषणजी पाटील आणि गिरीशजी गोळे यांच्याकडनं सुद्धा प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक निशांतसाठी आले. निशांत आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचसाठी मी विशेष आभार व्यक्त करतो. म्हणजे प्रिन्स श्रेय एंटरप्राइजेस प्रोप्रायटर देवराजजी पाटील, देवराज भालचंद्र पाटील यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. यांनी खास करून ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. तसेच स्वर्गीय दत्ताजी घोळे यांचा आम्ही विशेष आभार, दत्ताजी टकळे यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यांनी थंड पेय आम्हाला स्पॉन्सर केले आहे. त्यांचं विशेष करून अशोक टकले यांचा विशेष आभार, कारण स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ त्यांनी ते आम्हाला थंड पेय स्पॉन्सर केलेलं आहे. उन्नती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत अशोकजी टकले, विशाल पाटील यांच्याकडून खास करून मेडल आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि तेच काम आज निशांतने केलं. निशांत आपण यायचे. सर्वप्रथम आपणास ट्रॉफी दिली जाईल. उज्ज्वल पाटील आपणास विनंती, आपण आपल्या शुभास्ते ट्रॉफी प्रदान करायची, जे आम्हाला देवराज भालचंद्र पाटील यांनी स्पॉन्सर केले आहे. प्रिन्स एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यानंतर स्वर्गीय दत्ताजी टकले यांच्या स्मरणार्थ अशोकजी टकले यांनी स्पॉन्सर केलं थंड पेय. गौरवजी पाटील आपण आपल्या शुभास्ते प्रदान करायचं आहे. गौरव पाटील आपण आपल्या शुभास्ते द्यायचं आहे. नीरवजी गोळे आपण आपल्या शुभास्ते मेडल, जे आम्हाला विशाल पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, हे आपल्या शुभास्ते प्रदान करतील. त्यानंतर भूषण पाटील, त्याचबरोबर तर नीरवजी गोळे यांनी स्पॉन्सर केलेले हे प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आमचे नीरवजी गोळे आपण आपल्या शुभास्ते प्रदान करायचं आहे. भूषण पाटील त्याचबरोबर नीरवजी गोळे यांनी स्पॉन्सर केलेलं हे प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक. सो वेल प्लेड निशांत अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. निशांत हे ओपिनियन तर घ्यावंच लागणार आहे थोडंसं. निशांत, एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण 4 षटकांची मॅच होती. 62 धावा हे फार मोठं आव्हान होतं. खरं तर सलामीला आला कॅप्टन म्हणून काय थोडंसं मनात आलं होतं, कारण सोपं नव्हतं हे आव्हान. कारण जेव्हा 424 चेंडूमध्ये 62 धावा असतात, समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ होता. काय आलं होतं मनात? सर, मी टॉस उडतानाच ओपिनियन दिले होता, जो संघर्ष करतो तो जिंकतो. आणि मला कधी ओपनिंगची चान्स मिळाली नाही, पण या मॅचला मी स्वतःहून ओपनिंग घेतली आणि टीमसाठी चांगला खेळलो. मी तर हेच म्हणत होतो की कॅप्टन लिडिंग फ्रंट, आणि कॅप्टनने स्वतः निर्णय घेतला सलामीला येण्याचा. आणि खरं तर पहिल्या चेंडूपासून जी आक्रमकता दाखवली, पण अर्धशतक मात्र झालं नाही. कुठेतरी खंत निर्माण झाली असेल. नाही सर, माझी टीम जिंकली, मी टीमसाठी खेळलो. क्या बात आहे. मास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच असंच हे द्यायचे. बऱ्याचशा वेळेला जेव्हा 90 किंवा 95 बाद व्हायचे, तेव्हा त्यांचं ओपनिंग तेच असायचं की आमचा संघ विजय झालेला आहे. माझं भलेही शतक झालेलं नाही, आमचा संघ विजय झाला आहे. निशांत, वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे. आणि जेव्हा मॅचला सुरुवात होईल तेव्हा लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, युवा आणि एक प्रतिभावान, अतिशय कमी वेळात खरं तर क्रिकेट समालोचनावर ज्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे, असे आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवी सर. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता श्री कालिकामाता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिकामाता चषक 2026चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर परिधी 11 जून अंतुर्गी संघ आपण कुठे जायचं नाही आहे, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला सामना खेळायचा आहे. सुरू असलेला सामना SD केवनी आणि त्यांच्या विरोधात वीर तानाजी दापोडे या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. SD केवनी या संघाने टॉस जिंकलेला आहे, फिल्डिंग स्वीकारली आहे, आणि वीर तानाजी दापोडे या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आणि हा सामना 5 षटकांचा असणार आहे.
वीर तानाजी दापोडे संघ आपण संपर्क साधायचा आहे. 12व्या खेळाडूने संपर्क साधायचा आहे. वीर तानाजी दापोडे एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर या संघाच्या माध्यमातून खूप चांगली मेहनत, कमी कालखंडामध्ये, कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन श्री कालिका माता स्पोर्ट वडघर संघाने केलेलं आहे. आणि खूप चांगली स्पर्धा श्री कालिका माता चषक 2026 आणि खूप चांगल्या पद्धतीने डोलाला उभारलाय सूरज मंडप डेकोरेटर्स वडूनगर, परेश काबूकर, सुरेश काबूकर यांच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटर्स. आणि तदनंतर जर पाहिलं तर खूप चांगलं असं मैदान श्री कालिका माता क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. आणि या क्रीडांगणावरती जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला सामने पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील चौथा सामना SD केवनी आणि वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांची भूमिका देखील आतापर्यंत चांगली राहिली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र बजागे सरांना पाहत आहे, तदनंतर गणेशजी पाटील या सामन्यासाठी, तसेच महेश कडू सर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर BCAच्या माध्यमातून हे सामने खेळवले गेलेत. भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट भिवंडीमध्ये देखील आपण सातत्याने अनेक वर्ष पाहिल्या. आणि भिवंडी क्रिकेटची कक्षा रुंदावणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर येणाऱ्या 3 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन असणार आहे. आणि नेहमीच चांगली स्पर्धा या मैदानावरती आपण सातत्याने पाहतोय. आणि त्यामधलीच अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा श्री कालिका माता चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना वीर तानाजी दापोडे या संघाची आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्यांच्या विरोधात SD केवनी हा संघ मैदानावरती खेळते. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाने लक्ष केंद्रित करायचं आहे. बी फास्ट, थोडंसं फास्ट खेळा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. कारण पहिल्या फेरीतील सर्व सामने आयोजन कमिटीने 5 षटकांचे खेळवणार आहेत. त्यामुळे वेळेचं नियोजन करा, वेळेचं दिरंगाई जास्त करू नका. आणि लगेच आपण सामन्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. SD केवनी हा संघ या मॅचमध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यांच्या विरोधात वीर तानाजी दापोडे एक भरपूर मोठं नाव आहे. खऱ्या अर्थानं भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधील वीर तानाजी दापोडे संघ जर म्हटला तर कित्येक वर्षे झाली या संघाची कामगिरी देखील आपण सातत्याने या विभागामध्ये खूप चांगली होताना पाहिलं. शहापूर मुरबाड या परिसरामध्ये देखील हा संघ खेळताना आपण सातत्याने पाहिला आहे. म्हणजेच काय, एक चांगल्या धाटणीचा संघ. आणि एका बाजूला SD केवनी संघ मीरा भाईंदर परिसरामध्ये देखील या संघाला आपण सातत्याने खेळताना पाहिलं आहे. म्हणजेच काय, भिवंडी वगळता इतरही ठिकाणी हे दोन्ही संघ खेळत असतात. त्यामुळे हा सामना देखील एक रंगतदार सामना आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती जर पाहिलं तर एका बाजूला हर्षद चौधरी आणि त्याच्या सोबतीला जीत पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती अमित हा गोलंदाज तुम्ही पाहताय. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची. आणि त्यामुळे जर पाहिलं तर सुरुवातीच्या षटकांसाठी देखील तुमच्याकडे काही अवधी असेल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला ती षटकं पूर्ण करायची आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून काय जबरदस्त स्टँड्स उभारले. तदनंतर जर पाहिलं तर भव्य असं व्यासपीठ, तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने रॅलिंग देखील बाउंड्री लाईनला आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला डोलारा श्री कालिका माता वडघर संघाच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. एक लाजवाब यशस्वी क्रीडा स्पर्धा कशी असावी याचं जिवंत उदाहरण, खऱ्या अर्थानं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर युवा संघ आहे श्री कालिका माता वडघर संघ. आणि युवा खेळाडूंनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं रंगात आली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अमित, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला जीत पाहायला मिळतोय. जीत पाटील हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलाच बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग करू शकलेले नाही आहेत. लॉंग ऑन वरून फिल्डर वेगाने चेंडूवरती पोहोचतोय मिड विकेटला. आणि ते फक्त एकच धाव मिळेल पहिल्या चेंडूवरती जीत पाटील या फलंदाजाला. बॉलिंग ट्रॅकवरती अमित पाटील षटक क्रमांक पहिला हाताळतो या मॅचमध्ये. पहिला चेंडू खूप चांगला राहिला त्याच्या माध्यमातून, कारण त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जीतने केला होता, परंतु एकच धाव मिळाली. आणि यावेळेस जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला हर्षद चौधरी, एक मोठ्या ढाटणीचा फलंदाज, त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. चांगलं क्रिकेट त्याने सातत्यानं वीर तानाजी दापोडे संघासाठी दाखवलाय. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर नाही आहेत, बॉल सीमारेषा ओलांडतोय. हर्षद यांच्या बॅटमधून येतोय चौकार.
थँक्यू. लॉंगन अगदी त्याच्या मधोमध हा फटका खेळलाय आणि हर्षद यांच्या बॅटमधून पहिला चौकार या मॅचमध्ये. खराब चेंडू पाहायला मिळाला अमित पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विरोधात हा ठोकलाय दर्जेदार चौकार या मॅचमध्ये. गोलंदाज अमित पाटील पुन्हा एकदा. इथे देखील फुलटॉस बॉल, आणखीन एक धमाका. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. आदरणीय सन्माननीय वैभवजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं वडगर गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. खूप चांगलं कार्य वैभव पाटील दादांचं राहिलं आहे आणि दादांचं आपल्या व्यासपीठावरती आगमन होत असताना आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघरच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. परंतु हर्षदचं कौतुक करावं लागेल. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांच्या बॅटमधून. पहिला चौकार लॉंगर रिजनला आणि इथे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये चौकार आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत हर्षद चौधरी. अमित पाटील यांच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळालं या षटकामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पूर्णपणे लाईन मिस केली आहे. त्रिफलाचीच्या स्वरूपात मोठी विकेट या मॅच मध्ये अमित पाटीलने मिळवली आहे. बाद केलंय. पहिला धक्का या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे या टीमला बसतोय. फलंदाज बाद. या फलकावरती धावा लगावल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा फलकावरती. जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य संघ आहेत आणि सातत्यानं जर पाहिलं तर भिवंडी परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं आहे. त्यामुळे हा सामना देखील एक चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेले सर्व सामने जर पाहिले ना तर कमालीचे राहिलेत. परिधी 11 जून नांदुरकी संघ मागील 2 सामने त्या संघाच्या बाबतीत जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामने गेले होते आणि ते सामने देखील जून नांदुरकी संघाने जिंकलेत. म्हणजेच काय आतापर्यंत जर पाहिलं तर रोमहर्षक चित्तथरारक रंगतदार सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे कारण प्रत्येक सामना जर पाहिला तर जास्त षटकांचा खेळवला झाला पाहिजे ही आयोजकांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याच अनुषंगाने या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत पाटील. हो यावेळेस हा ट्रॅकर पुल केलाय पॉवरफुल बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. गणेश पाटील यांच्या बॅट मधून आलाय षटकार.
मालीचा स्ट्रोक पाहायला मिळते. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना गणेशाच्या बॅटमधून पहिला षटकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. या षटकाचा पहिला चेंडू खराब राहिला हेमंत यांच्या माध्यमातून. गोलंदाज राऊंड विकेट. इथे जर पाहिलं तर समोर सापडलेत परंतु इथे त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. अराउंड लेग त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. गणेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन. मागील चेंडू हाफ ट्रॅकर होता परंतु इथे जर पाहिला तर यॉर्कर लेनचा चेंडू होता. साईड आर्मनं गोलंदाजी करतायत. राऊंड विकेटनं आली आणि जर पाहिला तर अराउंड लेगच्या स्वरूपात इथे फलंदाज गणेशला बाद केलाय. काय चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं साईड आर्मनं गोलंदाजी करत असताना इथे जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला होता परंतु अयशस्वी राहिले आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज गणेश पाटील देखील बाद झालाय. नवीन फलंदाज प्रितेश पाटील मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती सुरू आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत पाटील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. गोलंदाज तयार. यावेळेस देखील जर पाहिला तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर होते परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे प्रितेशांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. प्रितेशांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे देखील जर पाहिला तर कमी गतीने चेंडू टाकलाय. ड्राईव्ह करायचा होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. फ्रंट फुटला जरूर आले परंतु रिचेबल चेंडू नव्हता आणि इथे जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला हेमन यांच्या माध्यमातून. हेमन व्हेरिएशन करतायत आपल्या गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय आतापर्यंत. इथे देखील चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये वॅकेट एरिया. फिल्डर नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय. प्रितेशांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सजवला होता आणि एक चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय प्रितेशांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 10 धावा परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा बनवल्यात हेमंत यांच्या विरोधात. एक षटकार आपण पाहिलाय आणि 2 चौकार प्रितेशांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालेत. जबरदस्त बॅटिंग वीर तानाजी दापोडे संघ या षटकामध्ये करतोय परंतु हेमंत यांना कमबॅक करावं लागेल. इथून जर पाहिलं तर विकेटही घ्यावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो, यावेळेस जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळते. फक्त टॅप केलाय, फक्त दिशा दिली चेंडूला. पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ ढकललं आणि एका धावेसाठी परावर्तित केलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 25 धावा. जबरदस्त सुरुवात. या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जर पाहिलं तर अमित पाटीलनं 10 धावा खर्च केल्या परंतु हेमंत पाटील यांच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. गोलंदाजी त्याची राहिली
फलंदाजाला त्यांनी बाद केलं, हर्षदला बाद केलं. एक मोठी विकेट प्राप्त करून दिली होती एस डी केवनी या टीमला आणि षटक क्रमांक 3 टाकत असण्यासाठी देखील त्याच्यावरती विश्वास दाखवलाय या सामन्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर या षटकामध्ये देखील त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. प्रितेशच्या विरोधात इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली, चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते. फक्त एक धाव मिळेल प्रितेशच्या खात्यामध्ये, एक धाव आणि संघाची धावसंख्या 26 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अमित पाटील पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि या षटकाची सुरुवात करत असताना कमी गतीने चेंडू टाकला होता. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तू स्वतःला रोखलं, थांबवलं. चांगलं कंट्रोल प्रितेशांचा पाहायला मिळाला आणि ड्राईव्ह करत असताना एक धाव त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर फलंदाज जीतला त्याने थांबवलंय, शांत ठेवलं या चेंडूवरती. कारण इथे जर पाहिलं तर गतीचं परिवर्तन केलं, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. आणि इथे जर पाहिलं ना तर आणखीन एक चांगला चेंडू अमित पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा खोलात टाकलाय, डिगआउट करण्याचा प्रयत्न, परंतु काऊ कॉर्नर फेसला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावले. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच धाव. काय गोलंदाजी करतायत, धारदार गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. कारण जर पाहिलं तर इथे देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि विशच्या साह्यानं चेंडूला वळवलं होतं. फक्त एकच धाव याही चेंडूवरती या फलंदाजाला मिळाली आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत 27 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 विकेट बाद झालेल्या आहेत आणि 27 धावा धावफलकावरती बनवल्यात. पुढे आलेत केल्या तरी स्टेप आउट झालेत. फटका फसलाय, कव्हरला फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाहीये. या मॅच मधली महत्वाची विकेट, बिग लॉस. फलंदाज प्रितेश पाटील निघालाय परतीच्या प्रवासाला, मोठा धक्का, फलंदाज बाद. सातत्याने विकेटची पडझड या षटकामध्ये पाहायला मिळाली. अमित त्यांचं कौतुक करावं लागेल, लाजवाब गोलंदाजी करतायत. कारण या सामन्यामध्ये 3 महत्वाचे धक्के त्यांनी दिलेत. सुरुवातीला जर पाहिलं तर हर्षदला बाद केलं, त्यानंतर जर पाहिलं तर प्रितेशची विकेट आणि इथे जर पाहिलं ना तर फलंदाज सुजलला देखील बाद केलाय. लाजवाब गोलंदाजी अमित त्यांच्या माध्यमातून. आणि इथून जर पाहिलं तर भागीदारी करावी लागेल. सुरुवात जर पाहिली तर चांगली राहिली होती वीर तानाजी दापोडे संघासाठी. 2 षटकामध्ये 25 धावा बनल्या, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या सामन्यामध्ये देखील तसंच काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अमित चांगली गोलंदाजी करतायत, अगदी इम्प्रेस केलंय. राऊंड विकेट. हो, स्विचीचा फटका, फटका फसलाय, फिल्डर धावतात वेगाने. ओहो, प्रयत्न जरूर केलाय. विकेट, हॅट्रिक अगदी जर पाहिली तर मिळालीच होती असंच म्हणावं लागेल. फिल्डर पोहोचले होते, एका हातामध्ये प्रयत्न केला, परंतु इथे 2 धावा मिळतील बॅटरला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती
29 या आकड्यावरती फक्त आणि फक्त या षटकामध्ये गोलंदाज अमितने 4 धावा खर्च केल्यात. वा, जबरदस्त कामगिरी. आणि या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळलेत, 3 विकेटी घेतल्यात आणि फक्त 14 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी अमित यांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर या सामन्यामध्ये अमितनं अधिराज्य गाजवलाय, प्रभावित केलाय. विश्वसनीय कामगिरी त्याची राहिली आहे. परंतु इथून जर पाहिलं तर पलटवार करावा लागेल वीर तानाजी दापोडे संघाला. खऱ्या अर्थानं यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला संघ आहे. शेलारच्या मैदानावरती शेलारच्या क्रीडा स्पर्धेमध्ये उपविजेता हा संघ राहिलाय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील या संघाकडे जर पाहिलं तर आशेने पाहत आहे वीर तानाजी दापोडे संघ. आणि इथून जर पाहिलं तर या पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत फलंदाजांनी फारसे इम्प्रेस केलेलं नाही आहे. प्रितेश पाटील लवकर बाद झाला, हर्षद देखील बाद झालाय. आणि इथून जर पाहिलं तर ही जबाबदारी या सामन्याची एका बाजूला जीत पाटील या फलंदाजाला आणि एका बाजूला चेतनला स्वीकारावी लागेल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती भावेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज जीत पाटील जो सलामीला आलाय. आणि इथून जर पाहिलं तर त्याला चांगली कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर संघाच्या माध्यमातून श्री कालिका माता चषक 2026 तुम्ही पाहताय. खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी श्री कालिका माता वडघर संघाने घेतलेली आहे. युवा संघ आहे आणि युवा संघाच्या माध्यमातून जबरदस्त नियोजन आयोजन या स्पर्धेमध्ये राहिलं आहे. चला स्पीडअप करा, आणखीन भरपूर सारे सामने आपल्याला खेळायचे आहेत. यानंतर होणारा सामना ताडाली आणि श्री कालिका माता वडघर बी या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही संघाने देखील रेडी राहायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश पाटील, स्ट्रायकिंग एंडला जीत याला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 आतापर्यंत धावफलकावरती 29 धावा बनल्यात. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. हो, फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे परंतु यष्टांच्या मागे यष्टरक्षक चांगली कामगिरी करताय. धावबाची संधी होती परंतु चेतन वेगाने मागे आलेत पुन्हा एकदा आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळालाय. खरं तर सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजानं या सामन्यामध्ये डोकं वरती केलंय. असंच काही दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं. मागील षटकामध्ये अमितने इम्प्रेस केलं परंतु भावेश पाटील या षटकाची सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला त्याने देखील शांत ठेवलंय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मिड विकेट रिजनला. फिल्डिंग चांगली आणि फक्त इथे सिंगलच पाहायला मिळेल. आपण जॅक करत असताना हा फटका आपण पाहिला फलंदाज जी त्यांच्या बॅटमधून, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि त्याचमुळेच की काय फक्त एकच धाव मिळते जीतला. जीतच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट भावेश. हो, स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी यशरक्षक बीट झालेत परंतु फाईन लेगचा फिल्डर देखील त्या ठिकाणी चाचपडतोय. आणि तत्पूर्वी जर पाहिला तर इथे एकच धाव मिळेल 22च्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 31 धावा. काय गोलंदाजी आहे SD केवनी संघाची. खऱ्या अर्थानं गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे आणि या अस्त्राचा वापर आतापर्यंत या सामन्यामध्ये SD केवनी या संघाने केलेला आहे. आणि इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळत असताना फलंदाजांना भरपूर साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलंय. मोठा फटका येत नाहीये. मागील मोठा फटका जर पाहिला तर प्रितेश यांच्या बॅटमधून आला होता आणि तेव्हापासून अजून एकही फटका मोठा आलेला नाही आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल्स, यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार.
रोल केले, कमी गतीने चेंडू टाकला गेला आणि तिथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, वेगवान चेंडू होता. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय भावेश यांच्या माध्यमातून. चेतन पाटील मैदानावरती दाखल झाला आणि इथे जर पाहिलं तर स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, अयशस्वी ठरले. एक चांगला चेंडू भावेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने SD केवनी संघाची गोलंदाजी धारदार आपल्याला पाहायला मिळते. इथे कमी गतीने चेंडू टाकला, हुक करण्याचा प्रयत्न, मिस की हुक. शॉट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, मिस्टेक होणार नाही. मानवने तिथे झेल टिपलाय आणि इथे आणखीन एक धक्का. फलंदाज चेतन पाटील बॅक टू द पेव्हिलियन. त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज चेतन पाटील देखील इथे बाद झालेला आहे. काय जबरदस्त कामगिरी SD केवनी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या सामन्यामध्ये भरपूर इम्प्रेस केले, प्रभावित केले गोलंदाजाने. धावा बनवू दिलेल्या नाही आहेत. खऱ्या अर्थाने मोठे फटके फलंदाज खेळतात ना, लगेच त्यांची विकेट घेतली जाते. इथे देखील तसंच काही केले भावेशने. या षटकामध्ये फलंदाजाला बाद केलाय. इथे जर पाहिलं ना तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या 37 धावा. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅकवरती सदू पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीपट्टू गोलंदाज आहे, दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आहे सदू पाटील आणि षटक क्रमांक 5 तो हाताळतोय या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिला तर जीत याला तुम्ही पाहताय, जीत यांच्या बॅटमधून चौकार आलाय, परंतु तदनंतर स्ट्राईक पासून तो अगदी वंचित राहिला होता. इथून जर पाहिलं तर त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला मैदानावरती प्रथम पाटील देखील मैदानावरती दाखल झालाय, परंतु धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर भरपूर कमी धावा, 37 धावा धावफलकावरती जोडल्यात. शेवटचं षटक गोलंदाज सदू पाटील. हो, इथे फुल टॉस बॉल स्लॉग हिट केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जीत पाटील यांच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. आपल्याला पाहायला मिळाला पहिला चेंडू टाकत असताना भव्य स्वागत केलंय या षटकामध्ये गोलंदाज सदू पाटीलचं. त्याच्या विरोधात ठोकलाय हा दर्जेदार षटकार फलंदाज जीतने. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पुसलेली ती 43 धावा धावफलकावरती. गोलंदाज सदू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, जजमेंट चुकलंय आणि इथे जर पाहिलं ना तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खऱ्या अर्थाने झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 45 या आकड्यावरती. या षटकाची सुरुवात चांगली राहिली आहे वीर तानाजी दापोडे संघासाठी. जीत पाटील रंगात आलाय, जबरदस्त तो बॅटिंग करतोय. आतापर्यंत एक षटकार एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय आणि येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखीन एक उडवलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीत पाटील यांच्या बॅटमधून आलाय षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं हा स्ट्रोक सजवला होता, खोलवर टप्प्याने चेंडू होता, पिकअप शॉट, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज जीत यांच्या बॅटमधून आणि तब्बल 22 धावांवरती खेळतोय या सामन्यामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 51 या आकड्यावरती. जीत रंगात येऊ लागलेत आणि त्यांच्या बॅटमधून मोठे फटके देखील येत आहेत. इथे देखील फुलटॉस चेंडू होता, गॅपमध्ये खेळलेत, फिल्डर आहे डीप मध्ये, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय, परंतु जीत तिथे मागे थोडेसे राहिलेत की काय, परंतु चेंडूची फेकी खराब आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय जीत पाटील.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना जित पाटील धावबाच्या स्वरूपात इथे बाद झालेला आहे. जबरदस्त बॅटिंग करत होता, परंतु 23 धावांचे योगदान देखील आपल्या संघासाठी त्यांनी दिलंय. महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. सलामीला जरूर आला, सुरुवातीला भरपूर संघर्ष केला, भरपूर स्ट्रगल केला या सामन्यामध्ये, परंतु तदनंतर आक्रमक होत असताना 23 धावांची उपयुक्त खेळी आतापर्यंत या सामन्यामध्ये जित पाटीलनं साकारलेली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा धावफलकावरती. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा वीर तानाजी दापोडे संघ मैदानावरती खेळतोय आणि या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे. खऱ्या अर्थानं 2 षटकार फलंदाज जीत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज गीतेश पाटील मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु सदू पाटीलला देखील इथून कमबॅक करावं लागेल, कारण त्याच्या विरोधात भरपूर जास्त धावा 2 षटकार आपण पाहिलेत. आणि इथून जर पाहिलं तर गीतेश मैदानावरती दाखल झालेत, त्यांना देखील आक्रमक व्हावं लागेल, धावा बनवाव्या लागतील, चांगलं टोटल उभारावं लागेल, कारण या मैदानावरती धावा बनतायत. या मैदानावरती धावा चेस होताना देखील आपण पाहिलेत. त्यामुळे या पहिल्या डावामध्ये चांगली धावसंख्या वीर तानाजी दापोडे या टीमला उभारावीच लागेल. गोलंदाज सदू पाटील राईट आर्मवरती विकेट गीतेशच्या विरोधात. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने चेंडू वरती आला, 1 धाव मिळाली, सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा गीतेश कंप्लीट करतोय. तिसरीचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला होता, परंतु धावाच्या स्वरूपात इथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय. थँक्यू. नवीन फलंदाज समीर पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे. गोलंदाज तयार हो. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याने चेंडू आहे आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे या संघाने ठेवलेलं आहे. SD केवनी या संघाच्या विरोधात. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर सदू पाटील यांच्या विरोधात 2 षटकार पाहायला मिळाले, परंतु तदनंतर त्यांनी कमबॅक केलं. मागील काही चेंडू त्याचे खूप चांगले राहिले आणि या मॅच मध्ये 55 धावांवरती थांबवलंय वीर तानाजी दापोडे संघाला आणि 56 धावांचं टार्गेट. आणि समालोचन कक्षामध्ये आपण या ठिकाणी बदल करतोय, आपल्याला जॉईंट होतील डॉक्टर गवी सर, परंतु तत्पूर्वी आपण टॉस करूया. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला वराल देवी ताडाली आणि त्यांच्या विरोधात श्री कालिका माता वडघर बी या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय वैभवजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. एका बाजूला जर पाहिलं तर श्री कालिका माता वडघर बी संघ आणि त्यांच्या विरोधात वरालदेवी ताडाले या 2 संघामध्ये टॉस केला जातोय आणि ते टॉस जिंकलेला आहे ताडाली संघाने. मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला शुभेच्छा द्यायच्यात आणि आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. ताडाली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आणि खऱ्या अर्थानं या मैदानावरती इंटर झाल्यानंतर कसं वाटलं, ज्या पद्धतीनं श्री कालिका माता वडघर संघाचं आयोजन, मैदान देखील खूप चांगलं आहे. मैदान खूप चांगलं आहे आणि आयोजन पण चांगलं केले त्यावेळी वडगरवालावी आणि आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहोत. निर्णय काय आहे? खरं तर 5 षटकांचा सामना असणार आहे, महत्त्वाचा टॉस तुम्ही जिंकलाय, बॉलिंग येणार आहोत, मी फिल्डिंग करणार आहात. एकंदरीत समोरचा संघ जर पाहिला तर आयोजन कमिटीचा संघ आहे श्री कालिका माता वडघर बी संघ आणि त्या संघाच्या विरोधात तुम्ही बॉलिंग घेतलेली आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण या मैदानावरती धावा बनताना देखील आपण पाहिलं तर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल ना तर कमी धावांवरती देखील तुम्ही रोखू शकता. असं कोणतं टोटल असेल का त्या टोटलवरती तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याजवळ बॉलिंग नाही चांगली आहे, भाविक आहे, धीरज आहे, सगळी चांगली बॉलर आहे.
भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी श्री कालिका माता वडगळ संघाचा यंग कॅप्टन आहे. इथे बॅटिंग करायची आहे. महत्त्वाच्या सामन्यातील टॉस इथे जर पाहिलं तर तुमच्या बाजूने गेलेला नाही आहे. बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. खरं तर घरचं मैदान आहे. 60 ते 65. असे कोणते महत्त्वाचे फलंदाज असतील त्यांच्यावरती जास्त विश्वास असेल, कारण कालिका माता वडगर बी संघ खेळतोय आणि या संघामध्ये यंगस्टर पाहायला मिळतात. अशा कोणत्या यंगस्टरवरती जास्त विश्वास असेल या सामन्यामध्ये? सर्वच जण आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. इथे टॉस जिंकलेला आहे वराल देवी ताडाली या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि श्री कालिका माता वडगर बी संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी जॉईन होतील डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत. तर वळूया आपण दुसऱ्या एक हाय स्कोरिंग मॅचकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर SD केवणी संघाची मोस्ट एक्सपिरियन्स हेमंत पाटील. सलामीची जोडी खेळपट्टीवर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रितेश पाटील. 56 धावांचं लक्ष आहे. अब तक 56. एक चांगली धावसंख्या. यापूर्वी आपण मॅच बघितली 62 धावांचं लक्ष होतं आणि जुनादुर्गी संघाने यशस्वीरित्या पार केलं. खास करून निशांत ठाकरे यांनी 49 धावांची तुफानी खेळी गेली. हे सुद्धा लक्ष जर बघितलं एक हाय स्कोरिंग मॅच आहे. 56 इज अ टार्गेट. सलामी जोडी खेळपट्टीवर मोस्ट एक्सपिरियन्स हेमंत पाटील इज ऑन स्ट्राईक आणि नॉस्टा करेनला अमित. हेमंतला भरपूर अनुभव आहे. कित्येक वर्षापासून आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. कंप्लीट ऑलराऊंडर आहे. भरपूर वर्षापासून हेमंतला खेळताना मी पाहतोय. प्रितेश पहिला चेंडू फटका खेळलेला आहे. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातो मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र 2 धावा हेमंत पूर्ण करतोय. डावाला शुभारंभ होतोय. कित्येक मॅच मध्ये बघितलेलं आहे की हेमंत जर सक्सेस झाला, हेमंतची जर बॅटिंग चांगल्या प्रकारे केली तर 80% मॅचेस केवणी संघाने जिंकलेले आहेत. प्रितेश पुन्हा वाटतं बॅक टू द बॉलर. खोदून काढलं होतं. ब्लॉक होल मध्ये बॉल होता आणि बॅक टू द बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्ह बघायला मिळाला. नो रन. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल. क्रिकेटचं सूत्रच आहे. चांगल्या चेंडूवर तुम्ही सन्मान करायला हवा. एकेरी दुहेरी धाव घ्यायला हवी. लाईफलाईनचा वापर करायला हवा आणि खराब चेंडू जर असेल तर तुम्ही त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायला हवा. प्रितेश हा चेंडू मात्र खूप सुंदर फटका. क्लास फटका. कट केलेला आहे. डिबिश पॉइंट सीमा पार चौकार. स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला. कट केला होता आणि चेंडू सरळ निघून गेला होता. डिपिश पॉइंट सीमा पार चौकार. आणि चौकाराने मात्र SD केवणी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग करताना SD केवणी हा संघ. प्रितेश पुन्हा स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र क्लिअर होईल. काऊ कॉर्नरची बाउंड्री. सीमारेषा पलीकडे जाणारा हेमंतच्या बॅटमधून आलेला हा षटकार. आक्रमक सुरुवात केलेली आहे हेमंत पाटीलने. एक चौकार सुरुवातीचा क्लास चौकार बघायला मिळाला. त्यानंतर लॉफ्टेड शॉट खेळला होता. प्रितेश
पुन्हा एकदा खरं तर शॉर्ट बॉल होता आणि त्यावर मात्र जीवनदान मिळते. हेमंतला जीवनदान देणं महागात ठरू शकतं. प्रितेश खूप नाराज दिसतोय कारण महत्त्वपूर्ण विकेट्स होती. हेमंतची विकेट फार महत्त्वाची ठरू शकली असती. खरं तर शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातो. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाहीये आणि एक सोपा झेल सोडला जातोय. गीतेश त्या ठिकाणी होता. एक धावी मिळते. धावसंख्या झाली 13. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या जर बघितली एक चांगली धावसंख्या आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी मात्र कुठल्या चूक होत नाही आणि मात्र बाद देतो अमित. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर हे संमिश्र षटक म्हणता येईल, कारण महत्त्वपूर्ण एक विकेट प्रितेशनी संघाला मिळवून दिली आणि मात्र धावा ज्या दिलेल्या आहेत त्या पहिल्या षटकात विचार केला 13 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय राज मडवी. मजबूत शरीरयष्टी राज मडवी. आपण पाहतात श्री कालिका माता चषक 2026 पुन्हा एकदा श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले जे प्रेक्षक आहेत, UCN नेटवर्क यूट्यूब वाहिनी जे यांच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले सर्व प्रेक्षक जे आहेत, या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिलं षटक जर बघितलं संमिश्र षटक, कारण या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिली प्रितेशने. आणि आता मात्र दुसरं षटक गोलंदाजी करतोय प्रणय पाटील. वेळी तानाजी क्रीडा मंडळ म्हटलं की एक गाव एक मंडळ. फॉलो थ्रो मध्ये चुकतोय प्रणय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. एक मात्र असं गाव आहे, या गावामध्ये कुठलाही संघ असू द्या, तो कबड्डीचा संघ असेल, कुस्तीचा असेल, खो खोचा असेल, नाव वीर तानाजी दापोडे. याला स्लाइस केलेला आहे. चेंडूला खरं तर लेट कटच्या अंदर फटका खेळायचं होतं, मात्र चेंडू सरळ गलीच त्याला जाते. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. आय थिंक इट्स ओव्हर स्टेप. नो बॉल. 1+1 2 धावा मिळत आहेत आणि ह्या चेंडूवर असणारे फ्री हिट. पंधरा धावा झालेल्या आहेत, 15. आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. नो बॉलचा इशारा. 16 धावत आहेत, 16. खराब गोलंदाजी म्हणता येईल. तुम्ही जेव्हा अशा प्रकारच्या धावा बहाल करता तेव्हा संघावर एक दडपण निर्माण होतं. यावर मात्र हुकचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. एकवीस धावा झाल्या. 20 धावा झाल्या. चांगली सुरुवात आहे. खरं तर एक फलंदाज जरी बाद झालेला असलं, दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 20 धावा आणि 56 या धावसंख्येचा पाठलाग करताना SD केवणी हा संघ आपण पाहतोय. प्रणय पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडू हवेत आहे आणि चांगला झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला.
खरं तर फायदा उचलता आला नाही, फुलटॉस चेंडू होता. आणि आता मात्र हे अनुभवी जोडी खेळपट्टीवर आहे. कित्येक वर्षापासून हे दोघे जण अनुभवी खेळाडू आहेत, मोस्ट एक्सपिरियन्स. कारण हेमंत पाटील आणि निलेश डावखुरा शैलीदार फलंदाज आहे निलेश. खूप फार मोठा अनुभव पाठीशी आहे. मात्र अनुभवाचा फायदा आपल्या संघाला मिळवून देतोय का बघायचा. आज खरं तर दिनेश चौगुलेने खऱ्या अर्थाने आपला पूर्ण प्रयत्न केले. संघाचा विजय तो साकार करू शकला नाही. अनुभवाचा फायदा करत त्यांनी संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने दिला, मात्र संघाची साथ त्याला मिळाली नाही. निलेश आणि हेमंत काय करतात पाहूया. दोघांकडे खूप अनुभव आहे. प्रणय यामध्ये कंट्रोल हुक शॉट, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि कंट्रोल हुक शॉट खेळला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर गेला आणि चौकार. निलेश आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झाली 24-24. 2-24. सुरुवातीला बघितलं आपण अमित बाद झाला, त्यानंतर राज बाद झाला, त्यानंतर मात्र सर्वात अनुभवी जोडी खेळपट्टीवर आहे. SD केवनी संघाची सर्वात अनुभवी जोडी. कारण आपण पाहतो कित्येक मित्रमंके जवळपास 20 ते 25 वर्षापासून हे दोन्ही फलंदाज खेळताना पाहतो या निलेश आणि हेमंतला. प्रणय राईट आर्म यावेळेला मात्र इझिली एफर्टलेस. वॉट अ शॉट. जबरदस्त एफर्टलेस, कुठल्या ताकदीचा वापर नाही. फुटवर किती जबरदस्त षटकार. स्ट्रेट हिट, स्ट्रेट ग्राउंड ग्राउंड, एफर्टलेस. टायमिंग किती जबरदस्त होतं, चेंडूवर नजर किती जबरदस्त होती. पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात आहे. तोपर्यंत मात्र निलेशला संधी मिळेल स्ट्राईक रोटेट करण्याची. मात्र धावसंख्या जर बघितली खूप चांगली धावसंख्या आहे, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली 31. हे षटक सुद्धा महागडं षटक. पहिल्या षटकात सुद्धा 13 धावा आल्या आणि या षटकामध्ये पाहतोय आपण आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू आहे. मात्र हेमंत खूप चांगली बॅटिंग करताना पाहतो हेमंतला. निलेशने सुद्धा आक्रमकता दाखवलेली आहे. फुल टॉस स्वंग केलेला आहे आणि फेकून देण्याचा प्रयत्न दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर षटकार. महागडं षटक, 24 धावा दिलेल्या आहेत. प्रणय आणि खराब गोलंदाजी म्हणतायत. स्वैर मारा सुद्धा बघायला मिळाला. हेमंतच्या बॅटमधून षटकाराला हेमंतने आतापर्यंत 2 षटकारांनी एक चौकार लगावलेला आहे. वीस धावांवर खेळतोय. 7 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतोय आणि निलेश हा 3 चेंडूवर 11 धावांवर खेळतोय. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. आणि सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की दोघेही खूपच अनुभव दोघांच्या पाठीशी आहे. आतापर्यंत तरी खूप चांगली कामगिरी. निलेशने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 षटकार आणि 1 चौकारला 11 धावांवर खेळतोय आणि हेमंत याने 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा पटकावल्या आहेत, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. तिसरं षटक खरं तर कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. गितेश पाटील आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. 18-19 समीकरण सोपं होतंय. फुल टॉस फायदा उचलता आलेला नाहीये.
फुल टच चेंडू होता. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क नाहीये. डॉट बॉल. समीकरण मात्र 17 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. तसं बघितलं तर एच डी केवणी संघासाठी सोपं समीकरण. क्रिकेटमध्ये काही म्हणू शकत नाही, काही होऊ शकतं. याला मात्र फटका खेळलेला सरळ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पण तोपर्यंत मात्र निलेशला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. निलेश सुद्धा पाहतोय की सलामीला आलेला हेमंत चांगल्या बॅटिंग करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यात यशही आलं. (38) 38 धावा झालेल्या आहेत. 38. गितेश यावेळेला मात्र पायामध्ये टाकलेला चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह आता बॅकलिपला खाली केलं होतं. चेंडू सरळ जाते तो डीप मिड ऑफला आणि तोपर्यंत हेमंतला संधी मिळाली एक धाव पूर्ण करण्याची. आणि एका धाव्याने मात्र एस टी केवणी संघाची धावसंख्या वाढते 39. 39. समोर जे लक्ष आहे ते 56 धावांचं लक्ष आहे. 56 म्हणजे अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. गितेश राईट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न. धावबाची शक्यता आहे आणि निलेश धावबाद होतोय. बॅटमध्ये चेंडू चांगल्या प्रकारे आलेला होता, मात्र धाव घेण्याचा निलेशने प्रयत्न केला. दोघांमध्ये समन्वय सुद्धा मिळाला नाहीये आणि बराचसा पुढे आला होता, मात्र मागे जाता आलेले निलेश याची खेळी धावबादच्या रूपाने संपुष्टात आलेली आहे. आणि निलेश पास झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय भावेश. खरं तर भावेश हा मिडल ऑर्डरचा एक भरवशाचा फलंदाज आहे. धावसंख्या थांबलेली 39. 56 या धावसंख्येचा पाठलाग करताना एस डी केवणी हा संघ. गितेशने मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारलेली आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाली 40. 40. 56 या धावसंख्येचा पाठलाग करताना एस डी केवणी हा संघ. आपण पाहता श्री कालिका माता चषक 2026 श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. गितेश आपल्या फॉलोथ्रू मध्ये चुकतो आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा झालेल्या आहेत. व्ही तानाजी दापोडे विरुद्ध एस डी केवणी या दोन संघामधील हे पहिल्या फेरीतली मॅच आहे. फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती फक्त 9 धावांची. 56 धावांचं लक्ष आहे आणि हेमंत सलामीला आलेल्या आहे. विजयाकडे वाटचाल करताना आपल्या संघाला घेऊन जाताना दिसतोय. फ्री हिट असणार आहे. हा चेंडू सुद्धा काऊ कॉर्नरच्या वरून जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार हेमंतच्या बॅटमधून येतोय. आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल. 50चा आकडा पार होतोय. 50 धावाही पूर्ण होत आहेत.
53 धावा झालेल्या आहेत. 53 जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. आज प्रामुख्याने वीत आणि दापोडे संघाच्या प्रमुख फलंदाजाने निराशा केली, गोलंदाजाने सुद्धा निराशा केली. खास करून बॅटिंग करताना हर्षद चौधरी, प्रितेश पाटील यांनी थोडी निराशा केली. तर धावसंख्या खूप चांगली होती. 56 लक्ष्य म्हणजे चांगलं लक्ष होतं, पण मात्र गोलंदाजांना सुद्धा आपलं प्रावीण्य दाखवता आलं नाहीये. स्विच हिटचा फटका, चेंडू हवेत आहे आणि मात्र थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. निलेश पाटील